तर गणेश नाईक हे एकनाथ शिंदेंना वरिष्ठ असल्याचं संजय राऊत म्हणतात। गणेश नाईकांचा अनुभव आणि आवाका मोठा आहे असंही राऊत म्हणाले। शिंदेंनीही नवी मुंबईत जावं पण ते रुसून बसलेत असंही राऊत म्हणाले। गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत, सिनियर आहेत। शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात, तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते। त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा। त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही। एकनाथ शिंदेने फिरावं, नवी मुंबईत जावं, तेही मंत्री आहेत, तिथे महानगरपालिका आहे, पण ते रुसून बसलं असं कळलं मला। ठाणे हा नेहमीच धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचा आजपर्यंत बालेकिल्ला राहिलेला आहे आणि तो बालेकिल्ला तसाच अबाधित ठेवायचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याने गेली 10, 15, 20 वर्षे केलेला आहे। त्यामुळे ठाणे जिल्हा हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राहील। संजय राऊतांनी आमच्यात नाक खुपसायची गरज नाही। पण गणेश नाईकांची जी भूमिका आहे त्याच्याशी समतात्मक गणेश नाईक महायुती म्हणून बोलतायत ना। गणेश नाईक कुठं असं म्हटले का की महायुती सोडून आम्ही काय करू?